मल्लिकार्जुन संस्थेला 1,15,00,000चा नफा. संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब इंगळे यांची माहिती. संस्थेची 22वी वार्षिक सभा संपन्न. मलिकवाड येथील मल्लिकार्जुन संस्थेच्या लवकरच जिल्हाभरात 5 शाखांचा विस्तार होणार आहे. यंदा संस्थेला 1,15,05,000चा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब इंगळे यांनी दिली. ते वार्षिक सभेत बोलत होते. इंगळे म्हणाले, संस्थेचे सभासद 3,500, शेअर भांडवल 45,17,000, राखीव व इतर निधी 7,05,88,000, ठेवी 88,64,68,000, कर्ज वितरण 52,05,62,000, बँक ठेवी व गुंतवणूक 43,36,00,000 आहे. सभासदांना 12% लाभांश दिला जाणार आहे. व्यवस्थापक सागर संकपाळ अहवाल वाचनात म्हणाले, गतवर्षीपेक्षा यंदा वाढ झालेल्या ठेवी निधी याबाबत आढावा घेत संस्थेने 661 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केली. ताळेबंद तोटा पत्रकाचं वाचन केलं. साखर तंत्रज्ञान तज्ज्ञ श्री महिशाळ इंगळे, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. त्यावेळी शाखांचे अध्यक्ष शीतल पाटील, संतोष पाटील, सागर चौगुले, बाळासाहेब पाटील, सत्याप्पा खोत, दादासाहेब कोकणे, सुनील कमते, MBA पूर्ण केल्याबद्दल अभिषेक इंगळे, संस्थापक अण्णासाहेब इंगळे यांचा सत्कार झाला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे, उपाध्यक्ष संभाजी पाटील, सदस्य शमा जमादार, अनिता लकोळे, माजी सदस्य राजेंद्र पाटील, मारुती माने, समीर चाऊस, मुख्य शाखेचे उपाध्यक्ष नागोजी ठोंबरे, संचालक शंकर जाधव, अंकुश खोत, अक्षय इंगळे, मंगल पाटील, अपूर्वा देशपांडे, दिलावर नदाब, मनोहर कोळी, मल्लिकार्जुन माने, CM कुडचे, सदाशिव कोकणे, अण्णाप्पा इंगळे यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी, संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. राजशेखर बाकळे यांनी सूत्रसंचालन केलं. डॉक्टर धनंजय पाटील यांनी आभार मानले. प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड.